नमस्कार मंडळी, मी स्वरा तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते। तर यूट्यूबच्या व्हिडिओच्या एंडला ही अशी एंड स्क्रीन कशी लावायची हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी असणार आहे। सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे की एंड स्क्रीन म्हणजे काय, एंड स्क्रीन लावल्यामुळे काय फायदा होणार आहे आपल्याला। तर या सगळ्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सगळ्या मी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि ते कसं लावायचं हेही तुम्हाला सांगणार आहे। सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला सगळे जे आहेत ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते शेअर करत असते, म्हणजे मी सांगत असते। त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर एंड स्क्रीन लावण्याचे अनेक फायदे आहेत। जर तुमचा जेव्हा व्हिडिओ संपत असतो तेव्हा जर तिथं त्यांना प्रेक्षकांना दुसरा जर तुमचा एखादा चांगला व्हिडिओ दिसेल तर ते तुमच्या चॅनलवरती थांबतील आणि तुमच्या चॅनलचे जे आहेत व्ह्यूज जे आहेत ते वाढायला मदत होते आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमचं ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन वाढतं। लोकांना तुमच्या जे पहिल्याचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा दिसायला चालू होतात आणि तुम्हाला व्ह्यूज मिळतात। आणि जर तुमचं अकाउंट जर मॉनिटाईज नसेल तर तुमचं अकाउंट मॉनिटाईज व्हायला सुद्धा तुम्हाला मदत मिळते आणि जास्तीत जास्त मेन म्हणजे तुमचा वॉच टाइम देखील वाढतो। सो एंड स्क्रीन लावण्याचे हे सगळे फायदे आहेत। तर लक्षात ठेवा, यूट्यूबच्या ॲपमधून तुम्ही एंड स्क्रीन जी आहे ती लावू शकत नाही। तर त्यासाठी जे आहे ते तुम्हाला मोबाईलमध्ये तुमचा क्रोम ब्राउझर ओपन करून तुम्हाला डेस्कटॉप मोड जो आहे तो ऑन करावा लागतो। आणि जर तुम्ही पीसीवर करणार असाल, लॅपटॉपवरती करणार असाल तर लॅपटॉपवरती क्रोम ब्राउझरवरती जाऊन तुम्हाला डेस्कटॉप मोड ऑन करावा लागतो। तर यूट्यूबच्या जे आहे ॲपमध्ये तुम्ही एंड स्क्रीन जे आहे ते लावू शकत नाही। तर हे कसं करायचं ते आपण चला प्रोसेस बघूयात। तर मी तुम्हाला जी प्रोसेस आहे ती लॅपटॉपमध्ये करून दाखवणार आहे, पण सेम जी प्रोसेस मी आता लॅपटॉपमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तीच तुम्ही मोबाईलवरती देखील करू शकता, मोबाईलचं क्रोम ब्राउझर ओपन करून। सो सेम प्रोसेस असणार आहे। सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं यूट्यूबचं चॅनल हे डेस्कटॉप मोडवरती ऑन करायचं आहे। डेस्कटॉप मोडवरती ऑन केल्यानंतर सगळ्यात पहिला तुम्हाला तुमचं चॅनल इथे दिसेल, प्रोफाईल दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर व्ह्यू युअर चॅनल म्हणायचं। हे मी तुम्हाला पीसीवरती, लॅपटॉपवरती दाखवते। त्याच्यानंतर कस्टमाइज चॅनल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे तुमचं जे चॅनल आहे ते असं डेस्कटॉपवरती ओपन होईल। तिथे जाऊन तुम्हाला कंटेंटवरती क्लिक करायचं आहे। कंटेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे लॉंग फॉर्मचे जे व्हिडिओज आहेत ते इथे दिसतील व्हिडिओजमध्ये। त्याच्यानंतर जो तुम्हाला व्हिडिओला एंड स्क्रीन लावायचा आहे तो व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे। क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ इथे पूर्ण तुम्हाला ओपन होईल, म्हणजे तुम्ही काय डिस्क्रिप्शन वगैरे लिहिलेलं आहे ते सगळं इथे तुम्हाला शो होईल। नंतर खाली इथे स्क्रोल केल्यानंतर एंड स्क्रीन जे आहे ते तुम्हाला इथे लिहिलेलं दिसेल, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशी विंडो दिसेल। अशी विंडो ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला भरपूर सारे टेम्पलेट्स दिसतील। तर इथे तुम्हाला आता इलेमेंटवरती क्लिक करायचं आहे। इलेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन्स भरपूर सारे देतील। तर सगळ्यात पहिला आपण बघूयात व्हिडिओमध्ये काय आहे। इथं व्हिडिओवरती क्लिक करायचं। व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे तुमचा व्हिडिओज लावू शकता। तर आता हे जे टाईम पिरियड ड्युरेशन आहे ते लास्टचा जो व्हिडिओ संपताना 20 सेकंद हा तुम्हाला जो आहे तो तुमचं एंड स्क्रीन जे आहे ते तुम्ही लावू शकता। आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल मोस्ट रिसेंट अपलोड। तर तो जर सिलेक्ट केला तर रिसेंटली तुम्ही अपलोड केलेला व्हिडिओ ऑटोमॅटिक तिथे येऊन जाईल। त्याच्यानंतर बेस्ट फॉर व्ह्यूवर्स, म्हणजे तुमचा जो जास्त व्ह्यू बघितला गेलेला आहे, व्ह्यूवर्ससाठी बेस्ट व्ह्यूवर आहे तर तो सिलेक्ट होतो। त्याच्यानंतर लास्ट जो आहे तो तुम्ही स्वतः चूज करू शकता। तर मग इथे क्लिक करायचं। तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ तुम्हाला तिथे लावायचा आहे एंड स्क्रीनला तो तुम्ही सर्च करा आणि तो डायरेक्टली तुम्हाला जो लावायचा आहे त्याच्यावरती क्लिक करा। तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा व्हिडिओ दिसेल। त्याच्यानंतर मी अजून एक ऑप्शन जे आहे ते ट्राय करते। तर आता तुम्हाला प्लेलिस्टसुद्धा तुम्ही इथे लावू शकता। तर प्लेलिस्टला सिलेक्ट करायचं आणि तुम्हाला जी प्लेलिस्ट जी लावायची आहे त्याला फक्त क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली व्हिडिओच्या एंड स्क्रीनला तुमची प्लेलिस्टसुद्धा लागते। त्याच्यानंतर थर्ड जो ऑप्शन आहे तो सबस्क्राईब, म्हणजे तुमचं जे चॅनल आहे ते डायरेक्टली तुम्हाला तिथे दिसेल। म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओच्या लास्ट एंडला डायरेक्टली हा ऑप्शन आल्यानंतर लोक तुम्हाला तुमचं चॅनल सबस्क्राईबसुद्धा करू शकतात। आणि लास्टचा जो ऑप्शन आहे तर मोस्ट रिसेंट अपलोडेड व्हिडिओ, तर तो सुद्धा सिलेक्ट केल्यानंतर रिसेंटली तुम्ही अपलोड केलेला व्हिडिओसुद्धा तुमच्या एंड स्क्रीनला तिथे दिसेल। तर ही सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर इथे तुम्हाला लास्टला वरती सेव्हचा ऑप्शन दिसतो, तिथे तुम्हाला जाऊन ते सेव्ह करायचं आहे। सो अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही व्हिडिओजवरती एंड स्क्रीन जे आहे ते लावू शकता।
इथे तुम्हाला डिलीटचा ऑप्शनसुद्धा दिलेला आहे. तर जो व्हिडिओ तुम्हाला नंतर कधी तुम्हाला चेंज करावा वाटला तर तो डिलीट करून तुम्ही दुसरा ऑप्शनसुद्धा इथे तुम्ही चूज करू शकता. दुसरा व्हिडिओसुद्धा इथे तुम्ही लावू शकता. तर अशा प्रकारे एक व्हिडिओ संपल्यानंतर तुमचे बाकीचे व्हिडिओसुद्धा जे आहेत ते लागोपाठ प्ले होत जातील. आय होप तुमच्या सर्व लक्षात आलं असेल आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर त्याचा रिप्लाय जे आहे ती मी प्रत्येक कमेंटचे रिप्लाय जे आहे ते मी देत असते आणि नक्कीच जे आहे इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल वाटली तर नक्कीच कमेंट करा. सो चला अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये भेटूया.